नमस्कार मित्रांनो, 20 मे 2023च्या डेली न्यूज ॲनालिसिसमध्ये मी विजय कदम आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। लोकसत्ता त्याचबरोबर द हिंदू या न्यूजपेपरमधील ज्या महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत, त्याचबरोबर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून पण महत्त्वाच्या न्यूज आहेत, तर त्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या आहेत। चला तर आपण चालू करूया। आता पहिली न्यूज जी आहे ती 2000 रुपयाच्या नोटा ज्या आहेत त्या काय डिमॉनिटाईज करण्यात आलेल्या आहे। वन टाईप ऑफ त्याला डिमॉनिटाईज म्हणू शकतो, बट त्या ज्या नोटा असतील तर त्या नोटा तुम्ही काय करू शकता, तर बँकेमध्ये जाऊन त्याच्या बदल्यात इतर नोटा बदली करून घेऊ शकता। आणि त्याच्या संदर्भातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत काल 19 मे 2023 रोजी एक प्रेस नोट जी होती ती प्रेस नोट रिलीज करण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातच इथं माहिती सांगण्यात आलेली आहे। बघा, आता चलनातून बाद करण्याचा निर्णय जो आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। बघा, आता या ज्या नोटा ज्या आहेत या नोटा काय केल्या जातील, तर 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कार्यकाळामध्ये काय करायचे आहे, तर बँकांच्यामध्ये जमा करायचे आहेत। आणि बँका ज्या आहेत त्या बँकांना ऑलरेडीच RBIच्या माध्यमातून ती माहिती देण्यात आलेली आहे। आता मुद्दा काय आहे बघा, मागच्या 6.5 वर्षापूर्वी आपण बघितलं 2016ला काय करण्यात आलं होतं, तर 500च्या आणि 1000च्या नोटा ज्या होता या RBIच्या माध्यमातून त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून बंद करण्यात आल्या होत्या, डिमॉनिटाईज करण्यात आल्या होत्या। जवळपास 86% नोटा ज्या होत्या या 86% नोटा 500च्या 1000च्या होत्या आणि एकदमच त्या चलनातून गेल्यामुळे ती चलनामधली जी तफावत आहे ही तफावत भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 2000 रुपयाची नोट जी होती ही 2000 रुपयाची नोट छापायला सुरुवात केली होती 2016ला। त्याच्यानंतर 2018-19 पर्यंत जवळपास 89% 2000 रुपयाची नोट जी होती ती मार्केटमधलं जे चलनाचं हे होतं म्हणजे व्हॅल्युएशन जे होतं ते कॅप्चर केलेलं होतं। आणि त्यामध्येच 2018-19 साली काय करण्यात आलं होतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 2000 रुपयाची नोट जी होती ती त्याची छापाई जी होती ती बंद करण्यात आली होती। बट या दृष्टीत RBIला असं आढळलं, म्हणजे 31 मार्च 2018च्या कार्यकाळापर्यंत बघितलं तर 6,73,000 कोटी रुपयाच्या नोटा ज्या होत्या त्या चलनात होत्या आणि आत्ता 31 मार्च 2023 मध्ये बघितलं तर 3,62,000 कोटी रुपयाच्या नोटा चलनात आहेत। म्हणजे जवळपास 3,11,000 कोटी रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या नोटा कुठे गेल्या हा एक क्वेश्चन मार्क होता। कारण लोकांच्या माध्यमातून याचं स्टॉक पिलिंग पण केलं जाऊ शकतं, लोकांच्या माध्यमातून त्या स्टोअर केलं जाऊ शकतं आणि याच्या दृष्टिकोनातूनच RBIच्या माध्यमातून हा निर्णय घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतो। बघा, आता याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत बघा, की या ज्या नोटा आहेत, एक म्हणजे मी म्हणलो की 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत जमा करायच्या आहेत, बँकांच्यामध्ये करू शकता। त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जे 19 कार्यालय जे आहेत त्या कार्यालयामध्ये तुम्ही या नोटा ज्या आहेत ते जमा करू शकता। बघा, आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही दुसऱ्या ज्या नोटा आहेत 500च्या असतील, 200च्या असतील किंवा 100च्या असतील त्या तुम्हाला चेंज करून दिल्या जाऊ शकतात। आता मुद्दा आणखी इथं मांडण्यात आलेला आहे की कितीपर्यंत करू शकता, म्हणजे एका वेळेला 20,000 रुपयेपर्यंतच तुम्ही काय करू शकता, तर नोटा बदली करू शकता। त्याची जी नोट बदलीची मर्यादा जी आहे ती 20,000 रुपयेपर्यंत देण्यात आलेली आहे। आणि जे कस्टमर जे आहेत त्यांचा KYC त्या बँकेच्या संदर्भात पूर्णपणे अपडेट असेल, त्याची पूर्तता केलेली असेल तर कितीही रकमेपर्यंत काय करू शकता, नोटा बदल करू शकता असं इथं सांगण्यात आलेलं आहे। बघा, हा पण मुद्दा खूप काय आहे तर इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो। आता ज्या वेळेला याच्या संदर्भात माहिती देण्यात आली RBIच्या माध्यमातून, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो कायदा आहे या 1934चा कायदा आहे, या 1934च्या कायद्याच्या सेक्शन्स 24चा क्लॉज फर्स्ट आहे त्याच्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला होता। आता याच्यामध्ये काही संभ्रमावस्था निर्माण झाली होती की हे बरोबर आहे का चूक आहे, बट RBIच्या मार्फत एक प्रॉपर जे प्रेस नोट जे आहे ते प्रेस नोट रिलीज करून काय करण्यात आले तर ही माहिती देण्यात आलेली आहे। सो ही अशा प्रकारची कायदा एकदम इत्थंभूत डिटेल माहिती आहे, व्यवस्थित याच्या संदर्भात माहिती असावी, त्यामुळे थोडं डिटेल मी काय केलेलं आहे तर ही न्यूज घेतलेली आहे। सेकंड न्यूज आपण बघू। दुसरी न्यूज जी आहे ती अदानी समभाग मूल्य वाढण्यात गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा जो आहे, म्हणजेच काय करण्यात आलं होतं बघा, आपण बघितलं की साधारणतः तुम्हाला माहिती असेल 25 जानेवारी 2023 रोजी बघा हिंडनबर्ग रिपोर्ट जो आहे, हिंडनबर्ग ही एक काय आहे तर इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट म्हणा फर्म म्हणू शकतो, तर या हिंडनबर्ग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नाव लिहितो बघा, तर या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अदानी ग्रुपमध्ये जे काही गैरव्यवहार होतात त्याच्या संदर्भात रिपोर्ट पब्लिश केलेला होता। आणि हा रिपोर्ट पब्लिश केल्यानंतर
मोठ्या प्रमाणामध्ये अदानीचे जे शेअर्स वगैरे आहेत, आता अदानी यांच्या जवळपास 10 कंपन्या ज्या आहेत त्या स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर आहेत, तर त्या शेअर्समधली जी व्हॅल्यू होती पटपट खाली डाऊनला झाली होती, कारण लोकांच्या मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये इथं विक्री करण्यात आली बिकॉज ऑफ द हिंडनबर्ग रिपोर्ट. म्हणजे या हिंडनबर्ग रिपोर्टच्या माध्यमातून ते सांगण्यात आलं गैरव्यवहार होत आहेत, करप्शन होत आहेत, त्याचबरोबर जे काही आपण म्हणतो की जे काही ब्लॅक मनी जो आहे तो व्हाईट मनी करण्याच्या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टमेंट झाल्या, अशा भरपूर गोष्टी आल्या होत्या ह्या हिंडनबर्ग रिपोर्टच्या माध्यमातून. मग सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून काय करण्यात आले होते, तर याच्या संदर्भात सेबीला सजेस्ट करण्यात आलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीनं काय केले होते, तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात आली आणि त्या समितीनं हा अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार अदानी सममूल्य भागामध्ये झालेला आहे, समभागामध्ये झालेला नाहीये, त्याच्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये जे सांगण्यात आलं होतं, हे हिंडनबर्ग रिपोर्टमधील जी माहिती होती या संस्थेच्या माध्यमातून पण अदानी समूहामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्याच्यातून त्यांनी प्रॉफिट काढून काय केलं होतं, तर अशी निगेटिव्ह न्यूज स्प्रेड केलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अदानी समूहाच्या बाबतीमध्ये बघा मागच्या 3-4 महिन्यामध्ये खूप जबरदस्त न्यूज आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत. सो माहिती असून ते कोणता रिपोर्ट होता, हिंडनबर्ग रिपोर्ट होता. अमेरिकन बेस्ड ही काय तर फर्म आहे, ही एक सेलिंग फर्म आहे आणि याच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट डिसइन्व्हेस्टमेंट पण केली जाते. बघा नेक्स्ट न्यूज आपण बघू. नेक्स्ट न्यूज जे आहे ते भारत सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कटिबद्ध. आता मुद्दा काय बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत हे 3 देशांच्या व्हिजिटवरती गेलेले आहेत. म्हणजे जपान आहे, पापुआ न्यू गिनी आहे आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या व्हिजिटवरती गेलेले आहेत, दौऱ्यावरती गेलेले आहेत. आणि या दौऱ्यावरती असतानाच बघा निक्की एशिया ही काय आहे तर जपानमधील एक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राला ते मुलाखत देताना म्हणले की भारत सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. म्हणजे इंडिया टू बी प्रोटेक्टेड फॉर द सॉव्हरेनिटी ऑफ ऑल कंट्रीज, म्हणजे इंडियाचीच नाही आहे तर बाकीच्या देशांच्या सार्वभौमत्वासाठी काय तर कटिबद्ध आहे आणि त्या मुद्द्याला धरूनच काय राहील तर कन्सिस्टंट राहील असं सांगण्यात आलेलं आहे. आता इथं जाण्यापाठीमागचं कारण म्हणजे G7 जे आहे, G7ची गटवार्षिकी जी शिखर परिषद जी आहे ही जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी आहे आणि त्या परिषदेला भेट देणं, त्याचबरोबर दुसरं जे आहे ते फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयर्लँड्स कोऑपरेशनच्या बाबतीमधील जी मीटिंग आहे पापुआ न्यू गिनीमध्ये, तर तिथं पण काय करायचं आहे तर स्वतःला प्रेझेंट करायचं आहे, इंडियाचे रिप्रेझेंटेटिव्ह करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून पण काय गेले ते तिथं गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया पण भेट द्यायची आहे, त्या दृष्टिकोनातून पण काय आहे तर ही भेट आहे. बघा आता मुद्दा आहे की G7च्या बाबतीमध्ये आपल्या परीक्षाभिमुख मुद्दा म्हटला तर G7 बघितला तर G7 मध्येच कोणत्या देश येतात, कोणत्या कंट्रीज येतात. बघा याच्यामध्ये कॅनडा आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली आहे, जपान आहे, UK आहे आणि युनायटेड स्टेट आहे. म्हणजे एकूण 7 देश काय आहेत तर याच्यामध्ये येत आहेत. आणि 1980 पासून हे काय करत आहेत तर फायनान्स मिनिस्टर सेंट्रल बँक गव्हर्नर जी लेवलची मीटिंग जी आहे ती प्रत्येक वेळा या ठिकाणी पाहायला भेटते. बघा वेगवेगळ्या ठिकाणी देशांच्या मध्ये घेतली जाते. पुन्हा एकदा कॅनडा USA आहे, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान आहे. अशा प्रकारचे काय तर या कंट्रीज इथं या G7 मध्ये येतात. इंडिया हा G7चा भाग नाही आहे. बघा नेक्स्ट न्यूज आपण बघू. नेक्स्ट न्यूज जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा आता याच्यामध्ये एक आहे ते प्रशांत कुमार मिश्रा आहेत आणि दुसरे जे आहे ते वकील आहेत. बघा ज्येष्ठ वकील आहेत कल्पित वेंकटरामन विश्वनाथ जे आहेत. आता हे 4 असे वकील आहेत, हे 4 असे वकील आहेत की सर्वोच्च न्यायालयाचे डायरेक्टली न्यायाधीश झालेले आहेत. बघा आता एकूण जर न्यायाधीशांची संख्या बघितली तर 34 न्यायाधीश आहेत प्लस एक सर्वोच्च न्यायाधीश धरून बघा. तर अशा प्रकारे काय आहे तर टोटल न्यायाधीशांची संख्या जी आहे ती 34 झालेली आहे. टोटल किती आहे तर 34 इथं देण्यात 33 + 1 असं म्हणण्यात आलेलं आहे. आता जे निवृत्त कोण झाले होते बघा, म्हणजे दिनेश माहेश्वरी हे निवृत्त झालेले तर MR शहा हे निवृत्त झालेले आहेत, त्यांच्या जागी हे दोघं आलेले आहेत. बघा आता याच्यामध्ये जे न्यायमूर्ती विश्वनाथ जे असणार आहेत हे विश्वनाथ 11 ऑगस्ट 2030 ते 25 मे 2031च्या कार्यकाळामध्ये भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम करतील असे इथं सांगण्यात आलेले आहेत. आणि बारमधून म्हणजे काय ती बार काउन्सिल असती ॲडव्होकेटची, त्याच्यामधून डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले आहेत आणि आणि त्यांची नेमणूक होणारे सरन्यायाधीश जे असणार आहेत हे किती नंबरचे आहेत ते 4थ्या नंबरचे आहेत तिथं सांगण्यात आलं. अगोदर SM सिकरी, त्याचबरोबर UU ललित आणि त्याच्यानंतर जे होते म्हणजे असणार आहेत ते PS नरसिंह 2028ला असणार. त्याच्यानंतर जे असणार आहेत हे 4थ्या नंबरचे असणार आहेत. नाव माहिती असेल ते सिकरी असतील, त्याचबरोबर दुसरे जे आहे ते UU ललित असतील आणि PS नरसिंह असतील. त्याच्यानंतर असणार आहेत हे
कल्पकित वेंकटरामन विश्वनाथन यांच्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता न्यायमूर्ती मिश्रा यांच्या संदर्भात काय सांगितले की 2009 रोजी 2009 पासून 2021 पर्यंत छत्तीसगडचे न्यायाधीश होते. त्याचबरोबर 13 ऑक्टोबर 2021 पासून आंध्र प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. जवळपास 13 वर्ष ते न्यायाधीश पदावरती काय केलेलं आहे तर प्रशांत कुमार मिश्रा यांच्या मार्फत काम केलेलं आहे. नेक्स्ट न्यूज जे आहे ते आहे अरब राष्ट्रांची शिखर परिषद आहे. आता अरब राष्ट्र जे आहेत याच्यामध्ये टोटल किती राष्ट्र आहेत तर 22 अरब राष्ट्र येत आहेत बघा. आता 22 अरब राष्ट्रांमध्ये कुठले कुठले 22 अरब राष्ट्र आहेत बघा. याच्यामध्ये अल्जेरिया आहे, बहरीन आहे, कोमोरोस आहे, डिजिबुटी आहे, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, लिबिया, मॉरिसिनिया, मोरोक्को आहे, ओमन आहे, पॅलेस्टाईन आहे, कतर आहे, सौदी अरेबिया आहे, सोमालिया, सुदान आहे, सिरिया आहे, ट्युनिशिया, द युनायटेड अरब इमिरेट्स आहे आणि यमन आहे. बघा इथं देण्यात आलेलं आहे. बघा इथं मोरोक्को आहे, त्याचबरोबर मॉरिटिनिया आहे, नंतर इथं बघा अल्जेरिया आहे, लिबिया आहे, नंतर इजिप्त आहे, सुदान आहे, यमन आहे. सुदानचे 2 भाग झाले, साऊथ सुदान, नॉर्थ सुदान दोन्हींचं एकत्रित केलेलं आहे बघा. सोमालिया आहे, ओमन आहे, UAE आहे, कतर आहे, बहरीन आहे, कुवेत आहे, सौदी अरेबिया आहे, इराक आहे, सिरिया आहे, जॉर्डन आहे, त्याचबरोबर पॅलेस्टाईन आहे. सिरिया नाही आहे बरं का याच्यामध्ये. ठीक आहे. इथं सायप्रस येतं बघा, इथं डिजिब्रुटी आहे वगैरे, सायप्रस नाही सॉरी डिजिब्रुटी आहे. तर हे काय आहे तर या अरब राष्ट्रांचे काय आहे तर मेंबर्स आहेत. आणि याच्यामध्ये वैशिष्ट्यमध्ये याच्यामध्ये बघा अरब राष्ट्र हे 12 वर्षानंतर काय आहे तर हे एकत्रित भेटत आहे. ते पण या ठिकाणी काय केलं तर सांगण्यात आलेलं आहे बघा. सिरिया अरब राष्ट्रांच्या मध्ये काय करत आहेत 12 वर्षानंतर भाग घेत आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट न्यूज जे आहे ते रिझर्व्ह बँकच्या माध्यमातून 86,416 कोटी रुपयाचं जे काही लाभांश निधी जो आहे तो गव्हर्नमेंटला देण्यात आला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे. आता हा लाभांश जो असतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जो काही लाभांश झालेला असतो, प्रॉफिट झालेला असतो, त्याच्यातून जो डिव्हिडंड जो असतो हा आरबीआयच्या माध्यमातून कोणाला दिला जातो गव्हर्नमेंटला दिला जातो. गव्हर्नमेंटनं एक्सपेक्ट केलं होतं की 48,000 कोटी रुपयाच्या आसपास लाभांश दिला जाईल, बट यावर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला थोडा जास्त प्रॉफिट झाला आणि त्यामुळे त्यांनी काय केलं 86,416 करोड रुपये काय केलेले आहेत तर गव्हर्नमेंटला देण्यात आलेले आहेत बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो कायदा 1934 मधील चॅप्टर 4 सेक्शन 47 नुसार काय केलं जातं की जो प्रॉफिट अर्न केला जातो आरबीआयच्या माध्यमातून त्यातील जे काही डिव्हिडंड जो असतो हा डिव्हिडंड काय केला जातो तर गव्हर्नमेंटला ट्रान्सफर केला जातो आणि ट्रान्सफर करणं काय तर कंपल्सरी आहे बघा. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज आपण बघू. नेक्स्ट न्यूज जे आहे ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकारच्या मार्फत लॉन्च करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा जवळपास 1,500 विद्यार्थ्यांना होणार आहे. आता याच्यामध्ये 5 लाखापर्यंत कर्ज असेल तर त्याच्यावरती 0% इंटरेस्ट रेट असेल, 5 लाख ते 10 लाखापर्यंत असेल तर त्याच्यावरती 2% व्याजदर असेल आणि 10 लाख ते 15 लाखापर्यंत असेल त्याच्यावरती 4% व्याजदर असेल. अशा प्रकारचे काय करण्यात आलेले तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी राज्य सरकारच्या मार्फत हे नियोजन जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे बघा. आता या कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे तारण द्यायची गरज नाही आहे, कोणत्याही प्रकारचं जामीन नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची प्रक्रिया शुल्क जी फी असते ती पण आकारली जाणार नाही आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हे चांगलं पावलं उचललेलं आहे असं आपण याला म्हणू शकतो. नेक्स्ट न्यूज जे आहे ते महाराष्ट्रात BRCचे जाळे विस्तारण्याच्या दृष्टिकोनातूनची चंद्रशेखर राव जे आहेत जे की तेलंगणाचे मुख्यमंत्री त्यांनी काय केलं तर महाराष्ट्रामध्ये हजेरी लावलेली आहे आणि महाराष्ट्रातील 45,000 गावांच्या मध्ये BRCचं जे जाळं आहे, BRC म्हणजे काय भारत राष्ट्र समिती या पक्षाचं जाळं स्प्रेड करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल उचललेलं आहे. नांदेडमधून त्यांनी काय केलं तर याला सुरुवात केलेली आहे बघा. हा मुद्दा फक्त माहिती असू दे, भारत राष्ट्रीय समिती जी आहे हा पक्ष जो आहे तो कोणाचा आहे तो. नेक्स्ट न्यूज आपण बघू. आता नेक्स्ट न्यूज याच्यामध्ये भारताच्या विकास दरासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे बघा. CIAच्या माध्यमातून CIAचे जे मुख्य अधिकारी जे आहेत यांच्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार भारताचा विकास दर जो आहे तो 6.5 ते 7% आसपास असू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून पण सांगण्यात आलं की भारताचा विकास दर 6.3% असेल. त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँक जे आहे त्यांच्या माध्यमातून 6%च्या वरती असेल. असं नंबर ऑफ काय केलं जातं तर प्रिडिक्शन दिलं जातं. तर हे प्रिडिक्शन खूप इम्पॉर्टन्स आहेत. या बेसिसवरतीच काय होतं तर देशाची इकॉनॉमी जी आहे ते त्याच्या संदर्भात अंदाज लावला जातो बघा.
आता द हिंदूमधील हे आर्टिकल आहे, याच्यामध्ये काय सांगितलं आहे की गुजरात जे आहे हे गुजरात इंडियामधील ग्रीन हायड्रोजनचं काय होईल तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये हब होणार आहे, याच्या संदर्भात इथं माहिती देण्यात आलेली आहे बघा. आता ग्रीन हायड्रोजन जो असतो याचं प्रोडक्शन जे आहे ते रिन्युएबल एनर्जी असेल, त्याचबरोबर नॉन फॉजल सोर्स जो आहे यांच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजनचं प्रोडक्शन केलं जातं बघा. माहिती असून रिन्युएबल म्हणजे जे काही आपण म्हणतो की रिन्युएबल सोर्सेस जे आहेत, सोलर असेल, त्याचबरोबर याच्या संदर्भात विंड असेल, जिओथर्मल असेल, ते त्याच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजनचं प्रोडक्शन केलं जाणार आहे. आणि या ग्रीन हायड्रोजनचं जे एक्सपेक्टेड हेल्प जे असेल ते डिकार्बोनाइज्ड एनर्जी इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज जे आहेत त्यांच्यामध्ये फायदा होणार आहे. जसं की फर्टिलायझर असेल, स्टील असेल, केमिकल असेल, पेट्रोकेमिकल्स असेल, त्यासाठी फायदा होणार आहे. आणि 2035 पर्यंत 8 लाख टन ग्रीन हायड्रोजन पर ॲन्युअल प्रोडक्शन करण्याचं गुजरातनं काय केलेलं आहे तर एक टार्गेट जे आहे ते टार्गेट फिक्स केलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये रिलायन्स ग्रुपच्या माध्यमातून जवळपास 5,60,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आधी अदानी ग्रुपच्या माध्यमातून 4,13,000 कोटी रुपयाची इथं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बघा. नेक्स्ट न्यूज आपण बघू. नेक्स्ट न्यूज जी आहे ती सुप्रीम कोर्ट डेफर्स सायंटिफिक सर्वे ऑन द शिवलिंग ॲट अ ज्ञानव्यापी मॉस्क्यू. आता ज्ञानव्यापी मॉस्क्यूच्या संदर्भात कॉम्प्लेक्स जो आहे, मोस्टली ज्ञानव्यापी कॉम्प्लेक्सच्या संदर्भात थोडी काय चालू आहे तर पेटिशनर जे आहेत त्यांच्यामार्फत डिमांड चालू आहे. राईट टू वर्शिपच्या बाबतीमध्ये आहे बघा मुद्दा हा, राईट टू वर्शिप. आणि राईट टू वर्शिप जो आहे तो भारतीय संविधानातील आर्टिकल 25 जो आहे, म्हणजे जे भारतीय संविधानातील कलम 25 जे आहे त्याच्यावर राईट टू वर्शिपचा मुद्दा येत आहे. आता याच्यामध्ये ज्ञानव्यापी कॉम्प्लेक्समध्ये हा एक पार्ट ऑफ द काशी टेम्पलचा भाग आहे आणि मुस्लिम फ्रॉम द कॉम्प्लेक्स एरिया जो आहे त्याला रिमूव्ह करा असं सांगितलं जात आहे पेटिशनरच्या माध्यमातून. आणि जे मॉस्क्यू जे आहे ते डिमॉलिश करा अशी पण मागणी केली जाते आणि त्याच्या संदर्भातच हा मुद्दा आहे. जस्ट माहिती असून ज्ञानव्यापी कॉम्प्लेक्स जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये आहे बघा. आणि आर्टिकल 25 जो आहे हे आर्टिकल 25 आपल्याला काय इंडिकेट करत आहे तर राईट टू वर्शिपच्या संदर्भातली फ्रीडम जे आहे ते आपल्याला इंडिकेट करत आहे. आणि ही शेवटची न्यूज जी आहे ते G20च्या बाबतीमध्ये आहे. G20मध्ये एकूण जर 20 देश बघितले तर याच्यामध्ये भारत आहे का, डेफिनेटली इंडियाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये इतर कोणते देश आहेत तर याच्यामध्ये अर्जेंटिना आहे, ऑस्ट्रेलिया आहे, ब्राझील आहे, कॅनडा आहे, चीन आहे, युरोपियन युनियन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इंडिया आपला प्रिय असा, इंडोनेशिया आहे, इटली आहे, जपान आहे, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया, टर्की, त्याचबरोबर युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. तर असे काय तर 20 कंट्रीज आहेत. खूप मोठा असा ग्रुप आहे. याची जर एकूण GDP जर बघितली तर संपूर्ण जगाच्या नियर अबाउट 75% प्लस काय तर याची एक इकॉनॉमिकल फायनान्शियल कंडिशन आपण म्हणू शकतो स्ट्रॉंग आहे. सो याच्यामध्ये काय सांगितलं की चायना असेल, टर्की, सौदी आणि इजिप्त जे आहे हे G20ची जी मीटिंग आहे त्या G20च्या मीटिंगला काय करणार आहे तर स्किप करणार आहेत की जे टुरिझम विल बी हेल्ड श्रीनगरमध्ये होणार आहे ना, तर त्याला काय केलेलं आहे तर यांच्या मार्फत स्किप करण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या काय तर या महत्त्वाच्या न्यूज आहेत. मी इथं थांबतो. जय हिंद.